अरे तुला कोणाला बोलतो आपण? आपल्या लहान वयानं असणाऱ्या माणसाला. आणि उंचीचा असला तर आपण त्याला आवाजावा बोलतो. मग ह्यो महापुरुषापेक्षा स्वतःला मोठं समजतो का? सरकार याला हिंदूच कसं काय देतंय त्यांच्या संग? म्हणजे सरकारनं सांगितलं का मग की तू जाती काढीत जा, तुला काय अडचण नाही, आम्ही तो माग आहेत. तू जातीवाद निर्माण कर, जातीय तेढ निर्माण कर, आम्ही तो माग आहेत, तू काळजी करू नको. सरकारने सांगितलं का? आंदोलन शांततेत असणार, परंतु तुम्हाला ते किती डेंजर असणार मग तुम्हाला त्या टायमाला कळन. थांबा, आता नाही सांगत. मग ना मग कचकाला अवघड असतो, मी कळून देत नसतो. तो तर बोलायचाच बंद झाला. आता 2 दिवस झाले. 7-12 कुठे विचारला होता त्यांनी, सांगितलं तुला 7-12 कुठे. आयला मी एकच शब्द काढा, तेच उचलून धरला शब्द त्यांनी. आणि तेवढ्यासाठी त्यांनी महापुरुषाच्या जाती काढल्या. माय बापा मला सांगा, भारतात आतापर्यंत महापुरुषाच्या जाती कोणी काढल्या का? आणि जो महापुरुषाची जात काढन त्याचा अर्थ असा असतो तो त्यांच्यापेक्षा मोठा आहे, तो त्यांच्यापेक्षा मोठा आहे. अरे तुला कोणाला बोलतो आपण? आपल्या लहान वयानं असणाऱ्या माणसाला. आणि उंचीचा असला तर आपण त्याला आवाजावा बोलतो. मग ह्यो महापुरुषापेक्षा स्वतःला मोठं समजतो का? सरकार याला हिंदूच कसं काय देतंय त्यांच्या संग? म्हणजे सरकारनं सांगितलं का मग की तू जाती काढीत जा, तुला काय अडचण नाही, आम्ही तो माग आहेत. तू जातीवाद निर्माण कर, जातीय तेढ निर्माण कर, आम्ही तो माग आहेत, तू काळजी करू नको. सरकारने सांगितलं का? सरकारला पुन्हा एक विनंती आहे, शेवटचीच. आता तुम्ही आम्हाला 2 तारखेला सांगितलं होतं, म्हणजे 2 तारखेला उद्या 1 महिना पूर्ण होतोय. 2 दिवसात आंतरवालीचे गुन्हे आणि 1 महिन्यात महाराष्ट्रातले गुन्हे. महाराष्ट्रात असेल ना माझं गाव, मग बोलतोय ना मी. आंतरवालीतले गुन्हे 2 दिवसात आणि महाराष्ट्रातले गुन्हे 1 महिन्यात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार यांच्या वतीनं 3 लोक आले. आज हिसाब चुकता होणार आहे बरं का सगळ्याचा. यांच्या वतीनं टकोऱ्या टाकीशील माया तिकडे लांब जाऊन ते. यांच्या वतीनं उदय सामंत साहेब, धनंजय मुंडे साहेब, संदीपान घुमरे साहेब, आणखीन एक जण कोण होतं कडे, अतुल सावे साहेब, जालना जिल्ह्याला माहितच नाही ते पालकमंत्री आहेत म्हणून. हे 4. आणि यांनी सांगितलं आपले गुन्हे माग घेण्यात येतील, एकालाही अटक केली जाणार नाही. मग आंतरवालीतले कार्यकर्त्यांना तुम्ही का अटक केलं? मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी काय डाव रचलाय? तुम्ही आम्हाला खेटू नका, खोटं बोलून आमच्याशी गद्दारी करू नका. तुम्ही जाहीरपणाने सांगितलं होतं गुन्हे मागे घेतले जातील आणि कोणालाही अटक केला जाणार नाही. तुम्ही आमच्या लोकांना अटक का केलं? एमसीआर झालेला असताना पीसीआर का दिला? त्याचं एकट्याचं ऐकून तो हिंगोलीला म्हणला एमसीआर दिलाय म्हणून सरकारने पीसीआर घेतला का? तुम्ही आमच्याशी दगा फटका करू नका. पहिल्या एसपी न
आणि स्थानिक पोलिसांना आमच्यावरती प्राणघातक हल्ला घडून आणला. आम्ही ते विसरलेलो नाही. तुम्ही पुन्हा डाव रचू नका. पहिल्या एसपीची तुम्ही बक्षिसी म्हणून त्याला बढती दिली. आता आमचे लोक अटक करून यांना बढती द्यायची की काय? राज्य सरकारला सांगतोय, तुम्ही यांना बढत्या देताल, आम्ही 5 कोटी मध्ये जायला भेट नाहीत. तुम्ही सगळ्याला घेऊन चला, आम्ही सगळे येतो. आम्हाला सगळ्याला जेलला टाका. तुमच्या इच्छा पूर्ण करा. पण तुम्हाला मराठी मग घुसच तोडायला लावणार. तुम्ही जर आमच्या अधिकाऱ्यांच्या हाताने छळ केला तर पुढेही तुम्ही आमच्याच हातात येत हे विसरू नका. त्याला एकट्याला घेऊन मिरा. मग ते जालन्याला आलं आंबडला आणि मला म्हणतंय हे 5वी शिकलेलं आहे मी. त्याला काही कळत का नाही रे? सरकारने माझ्या शिक्षणात या पठ्याच्या शिक्षणात 3 दिवस घातलेत. हे किती शिकलेलं आहे म्हणून. आणि हे लय शिकलेलं होतं, मग कशाला बेसन खाऊन आलं? आयला खरं बी बोलत त्याचं तेवढं आवडत बा आपल्याला. तेव्हा म्हणतो त्याला काय माहित मध्ये काय काय मिळतं, मध्ये कांदे बी मिळतात, मग काय गोळीभर. सगळ्या दुनियाचं खातो. महाराष्ट्र सदन खाल्लं, मध्ये जाऊन आला. मला सांगतो आता त्याचं लय मोठं काढणार पण 24 तारखेला. त्याने उगाच मायनवाद लागलं. मी लय येडपटे, मी लय शहाणा आहे का मायनात लागाल त्यांनी? माझ्याकडे एक तर कोणताच मंत्री येत नाही सध्या. ते म्हणतात ते गाडी गरम आहे का गार आहे बघा आधी लांबूनच. कारण आपलं झाकून झुकून काही नसतं. तुला काय सांगायचं ना इथं सांगायचं. व्यासपीठ रे, पवित्र व्यासपीठ आहे मराठीचं. इथं सांग, कापऱ्या कोपऱ्यात नको. पुन्हा राज्य सरकारला माझी विनंती आहे, आमच्या लोकांवरचे गुन्हे तुम्ही मागे घेतले नाहीत, पण आमचे लोक अटक केले. हा डाव तुम्हीच रचला. आमचे तर लोक सुटतीलच, परंतु तुम्ही विश्वासघाती आहेत ह्या यादीत जाऊन बसू शकतात. आमच्या अंतरवालीत आम्ही शांततेत बसलो होतो. शांततेत बसलेला असताना अचानक भावांना आमच्यावर हल्ला झाला. आमच्या आया बहिणीचे डोके फोडले. आया बहिणीच्या डोक्याच्या चिंताड्या झाल्या. या मराठ्यांसाठी आमच्या पोराला छातीवर गोळ्या झाल्या. आमच्या आया बहिणी बेशुद्ध पडल्या. ती कोणाच्या तरी घरातली आई होती, ती कोणाची तरी बहीण होती. आईच्या मांडीवर 4 महिन्याचं लेकरू. आईच्या डोक्याच्या चिंताड्या झाल्या. आईचं रक्त लेकराच्या अंगावर पडतंय. इतके निष्ठुर प्रशासक आणि पोलीस आणि सरकार असू शकतं आम्ही पहिल्यांदाच बघितलं. आम्ही तुम्हाला सहकार्य केलं, तुम्ही म्हणताल ते आम्ही ऐकलंय. तुम्ही आम्हाला गुन्हे मागे घेऊ म्हणता आणि आमचे लोक अटक करता. तुम्ही आमच्याशी दगा फटका करता. तुम्ही आम्हाला सरळ सांगा की आम्हाला तुम्हाला अटक करायचंय. आम्ही 5 कोटी मराठे जेलमध्ये येऊन बसतो. करा अटक आम्हाला सगळ्यांना, पण असा दगा फटका नाही करायला पाहिजे.
कारण उद्या तुम्हाला आमच्या शिरायचं. आम्ही पोलिसांना हमेशा साथ देतो, यांचं मनोबल खचलं नाही पाहिजे यासाठी साथ देतो. आणि पोलिस जर डाव रचून सरकारचं ऐकून त्या एकट्याचं ऐकून त्याच्या दबावपोटी जर सरकार येणार असलं तर आम्ही तुम्हाला कसं साथ द्यायचं आणि कसं बळ द्यायचं. आम्ही सुद्धा कोणाच्या तरी लेकरं आहेत. तुम्ही आमची मायादया करायला पाहिजे होती. काय कारण की तुम्ही 3 महिन्यानंतर आमचे लोक अटक केले. आमची पुन्हा एकदा सरकारला विनंती आहे, तुम्ही आमच्या लोकांवर आता अन्याय केलाय, पुढच्या काळात आम्ही सहन नाही करणार. दुसरी गोष्ट, लातूर जिल्ह्यात असं काय झालं की तिथे 144 लागू केली. हे नाटक तुम्ही बंद करा. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री साहेबांना सांगतो, समाजाची नाराजी पत्करू नका, समाजाचा रोष तुमच्या अंगावर घेऊ नका. लातूरला कार्यक्रम होणार. आम्ही सरकारची आणि प्रशासनाची बाजू लावून धरली. तीव येतो आणि जातीवाद करतो. आम्ही माझ्या मराठा समाजाला शांततेचं आव्हान करतो. तुमची बाजू आम्ही लावून धरली. मराठ्यांना हात जोडून विनंती आहे, 24 डिसेंबर पर्यंत आपली कसोटी आहे. शांततेत आंदोलन करायचंय. साखळी उपोषण शांततेत करायचे. काही झालं तरी उग्र आंदोलन करायचं नाही, जाळपोळ करायची नाही आणि त्याचं स्वप्न पूर्ण होऊ द्यायचं नाही. कारण तो जातीवाद करतोय, दंगली भडकवण्याचं स्वप्न बघतोय, राजकीय फायद्यासाठी तो असले चाळे करतोय. त्याचं स्वप्न पूर्ण होऊ देऊ नका. 24 डिसेंबर पर्यंत महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट सगळ्यांना आरक्षण मिळणार. नसता ते कसे देत नाही आपण बघू, त्याची काळजी तुम्ही करू नका. फक्त तुम्ही शांततेत आंदोलन करा. मराठा शांततेत आहे, त्याला शांततेत राहू द्या. यांच्या ज्या ओबीसी आरक्षणात जाती आहेत त्या जातीवर सुद्धा याने अन्याय केलाय. खालच्या जातींना आरक्षण हा खाऊ देत नाही. दुसरं, 2009 ते 2014 पर्यंत ओबीसी महामंडळातला 80% हिस्सा एकट्याने खाल्ला, 20% बाकीच्या 300 जातींना दिला. इतका तर ओबीसीचा नेता म्हणून घेणारा बाकीच्यावर अन्याय करतो. आपण त्याला तिसरं सांगितलं, धनगर बांधवांच्या आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट कर. तीही तो करत नाही. त्याला सभेला फक्त गर्दी म्हणून धनगर बांधावा लागतो. आरक्षणाच्या बाबतची भूमिका सांगत नाही. सरकारला आमची पुन्हा विनंती, आमचे लोक का अटक केले, अटक करायचे नाही म्हणून त्याचा उत्तर मला लवकर पाहिजे. गुन्हे मागे घेऊ म्हणले होते, ते का घेतले नाही याचंही उत्तर पाहिजे. आमच्यावर हल्ला झालेल्या सगळ्या अधिकाऱ्यांना पुन्हा रुजू का केलं याचं उत्तर पाहिजे. कारण त्यांना बडतर्फ करा, त्यांची न्यायालयीन चौकशी करा, त्यांना पुऱ्याला मध्ये जाऊन द्या, दूध का दूध पाणी होऊ द्या. कारण त्याला आदेश कोणी दिले, लाठीचार्ज कसा झाला, आमच्यावर अन्याय का झाला. नसता आमचे गुन्हे तातडीनं मागे घ्या आणि आमचे आरोपी अटक का केले याचं उत्तर द्या. कारण शब्द तुम्ही दिलाय आम्ही गुन्हे मागे घेऊ म्हणून. दुसरं, 24 डिसेंबर पर्यंत महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण देण्याचा कायदा पारित करायचा शब्द तुम्ही दिलाय. 24 डिसेंबरच्या आत आम्हाला मराठ्यांना आरक्षण पाहिजे. नसता आम्ही पुढच्या काळात काय करणार आहेत हे तर जाहीर सांगणारच आहेत, परंतु तुम्हाला ते जड जाईल याची गांभीर्यानं तुम्ही दखल घ्या. तुम्ही जर आमच्यावर असाच अन्याय करत राहिलात तर आमच्या ही मर्यादा आणि संयम
किती दिवस आम्ही बाळगायचा याचाही आम्हाला विचार करावा लागणार आहे. तुम्ही आमच्या पोरांवर आणि जातीवर अन्याय करायला लागलात. बीड जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्यात जाणून बुजून तुम्ही आमचे लोक अटक करायला लागले. त्या लोकांवर अन्याय केलाय. ज्यांनी काय केलंय त्यांचं समर्थन आम्ही करत नाहीत. तुम्ही त्यांना जे करायचं ते करू शकता, पण निष्पाप लोकांना मध्ये टाकलंय. तुम्ही नुसती एक क्लिप व्हायरल झाली ती माजलगावची, त्या आमदार कोण आहे त्याचा इकडे येऊन पाय पडतो, तिकडे काड्या करतो. तो नुसता क्लिप व्हायरल केली म्हणून 12 दिवस झाला आपला एक बांधव मध्ये, तो कशातच येत नाही. आता याला जोडून दुसरं सांगतो. बीडला आणि जालन्याला सुद्धा गृहमंत्र्यांनी सांगितलेलं असतानाही आमचे लोक अटक कस काय? याचा अर्थ इथले स्थानिक प्रशासन मुद्दाम अटक करतंय का गृहमंत्री करायला लावतात? याचंही उत्तर आम्हाला पाहिजे. कारण तुम्ही यांना बक्षिसे म्हणून बढत्या देणार आणि आम्ही उघड्या डोळ्याने आमच्यावरचा अन्याय आता नाही बघू शकत. बस तुम्हाला जितकी मदत करायची तितकी खूप केली आम्ही. पाटलांनी भुजबळांवर केलेली आहे. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं अशी मागणी करत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील राज्यभरात वादळी सभा घेत आहेत. मात्र जरांगे पाटील यांच्या या मागणीवरून विविध मतप्रवाह समोर यायला लागलेले आहेत. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा जरांगे पाटलांवर खरमरीत टीका केली होती. जरांगे अजून लहान आहे, त्यांना आणखी अभ्यास करावा असं हल्ला नारायण राणेंनी चढवला होता. यावर मनोज जरांगेंनी प्रत्युत्तर दिलेलं आहे. ते म्हणाले की मनोज जरांगे अजून लहान आहेत, त्यांना अभ्यास करण्याची त्यांना गरज आहे, असा राणेंचा प्रहार होता. त्यावर जरांगे पाटील म्हणाले की आमचा अभ्यास आहे की नाही यापेक्षा गरिबांसाठी जेवढा अभ्यास लागतो तेवढा अभ्यास निश्चितच आमच्याकडे आहे आणि गोरगरीब मराठ्यांचं कल्याण होत आहे. 32 लाख नोंदी आतापर्यंत मिळाल्या आहेत आणि 23 डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळणार आहे, असं प्रत्युत्तर मनोज जरांगे पाटील यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना दिलं आहे. गोरगरीब मराठ्यांचं आता कल्याण होणार आहे, हे गरीब मराठ्यांना माहिती आहे. आमचा अभ्यास आहे की नाही हा भाग वेगळा आहे, असं देखील मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे. तर नारायण राणे यांच्यावरती त्यांनी हा प्रहार केलेला आहे. तर मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं अशी मागणी करत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे राज्यभरात त्यांच्या सभा आहेत. 4थ्या टप्प्याला त्यांच्या सभांना सुरुवात झालेली आहे. मराठवाडा तसेच विदर्भ, जळगाव, खान्देश आणि या ठिकाणी देखील त्यांच्या सभा होणार आहेत. नांदेड, लातूर, बीड या जिल्ह्यांमधील वादळी सभा ते घेणार आहेत आणि मनोज जरांगे पुन्हा एकदा हे पेटून उठलेले आहेत. राणेंनी म्हटलं होतं की त्यांना अभ्यास करण्याची गरज आहे कारण ते अजून लहान आहेत. त्यावरती देखील त्यांनी टीकास्त्र सोडलेलं आहे. तर मंडळी, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवर नारायण राणे यांनी टीका केलेली होते. आरक्षण कसं मिळतं, भारतीय राज्यघटनेत आरक्षणाबाबत काय तरतुदी आहेत हे जरांगे पाटलांना माहिती नाही आहे. जरांगे पाटलांनी हे जाणून घ्यावं. ओबीसीतून आरक्षण हवं की नको हे त्यांना मराठा समाजाला विचारावं. कोणताही ओबीसीतून आरक्षण घेणार नाही. मनोज जरांगे पाटील यांच्या आणखी एका वक्तव्याबद्दल नारायण राणे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता आणि नारायण राणे काहीसे भडकलेले होते. कोण आहे हा जरांगे पाटील? मला नाही माहीत, मी नाही ओळखत, कशाला त्याला सतत त्याचं नाव घेता, असं करून त्यांनी जरांगे पाटलांचा अपमान केलेला होता. कोणत्या कलमानुसार मराठ्यांना आरक्षण दिलं जावं असं नारायण राणेंनी म्हटलेलं आहे. त्यात काय करायचं ते करा, मराठ्यांना आरक्षण ओबीसीमधूनच घेणार असं जरांगे पाटलांनी जालन्यात शेड्डू ठोकलेला आहे. 24 डिसेंबरपर्यंत शांततेत आंदोलन करू असं आव्हान जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलं आहे. राज्य सरकारने कुणा एकट्याच्या दबावाखाली येऊन मराठ्यांशी दगाफटका केला तर सुट्टी नाही असं थेट आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेलं आहे. आम्ही गेल्या 70 वर्षापासून कष्ट करतोय आणि त्यांच्यावर अन्याय केला जातोय.
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना शेवटचं सांगतोय, मराठ्यांना आरक्षण द्या, अन्यथा परिणामांना तुम्हाला सामोरं जावं लागेल, असा इशारा जालन्यातून आज मनोज जरांगे पाटील यांनी दिला. मराठ्यांना आरक्षण देणार आणि तेही ओबीसी मधूनच घेणार, त्याला काय करायचं ते कर, असं चॅलेंज छगन भुजबळ यांना जरांगे पाटलांनी जालन्याच्या सभेतून दिलेलं आहे. यावेळी जरांगे पाटील यांनी जालना येथील झालेल्या लाठीचार्जवर देखील भाष्य केलेलं आहे. ते म्हणाले की आम्ही शांततेत आंदोलन करत असताना आमच्या आई बहिणींवरती हल्ला झाला, त्यांचं रक्त सांडलं, इतकं निष्ठुर सरकार आम्ही पाहिलेलं नाही आहे. एकीकडे म्हणता आमच्यावरील गुन्हे मागे घेणार आणि दुसरीकडे आमच्या लोकांना अटक करता. 3 महिन्यानंतर आमच्या लोकांना अटक केली. लातूरमध्ये असं काय झालं की त्या ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली? आणि असं म्हणत त्यांनी आम्ही लातूरला कार्यक्रम घेणारच, आमच्या लोकांवर अन्याय केला तर पुढच्या काळात आम्ही सहन करणार नाही. एका व्यक्तीच्या दबावामुळे हे सगळं होत असेल तर सहन करणार नाही, असं जरांगे यांनी यावेळेस सांगितलं. यावेळी बोलताना जरांगे म्हणाल्या की कार्यकर्त्यांच्या अटकेवर त्यांनी भाष्य केलेलं आहे. अंतरवालीतील गुन्हे 2 दिवसात आणि महाराष्ट्रातील गुन्हे 1 महिन्यात मागे घेणार होते. उदय सामंत, धनंजय मुंडे, संदीपान भुमरे, अतुल सावे यांनी सांगितलं होतं की आपले गुन्हे मागे घेण्यात येतील, एकालाही अटक होणार नाही असं त्यांनी सांगितलं होतं. मग कार्यकर्त्यांना अटक का केली, असा सवाल त्यांनी सरकारला विचारलेला आहे. याबरोबरच 24 डिसेंबरपर्यंत शांततेत आंदोलन करा, मराठा शांत आहे, असं आव्हान देखील त्यांनी मराठा समाजाला केलं. मराठ्यांना 24 तारखेला सरसकट आरक्षण मिळणार आहे, तसं झालं तर काय करायचं ते पाहू, असा इशारा सरकारला दिला. तर मंडळी, जालन्यामधनं मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला पुन्हा एकदा इशारा दिलेला आहे आणि 24 डिसेंबरपर्यंत आम्हाला आरक्षण जर दिलं नाही तर काय करायचं ते बघून घेऊ, अशा पद्धतीत त्यांनी सरकारला दम भरलेला. तर मंडळी, हे होते मनोज जरांगे पाटील जालन्यामधून. धनंजय मुंडेंनी देखील मराठ्यांचं मतदान, मनोज जरांगे पाटीलांचा इशारा, नारायण कुचे यांच्यावर हल्लाबोल. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील राज्यभर सभा घेतात. आज जरांगे पाटील यांनी जालन्यात सभा घेतली. यावेळी त्यांनी सरकारला इशारा दिला की 24 डिसेंबरच्या आत मराठ्यांना आरक्षण द्या, तसेच गुन्हे मागे घ्या, नाहीतर चर्चेला येऊ नका, अशी मागणी देखील मनोज जरांगे पाटलांनी केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर पुन्हा टीका केली आहे. मराठा आणि ओबीसी बांधव सुखात नांदत असताना दंगली भडकावणारा मंत्री म्हणजे भुजबळ. त्यांनी महापुरुषांच्या जाती काढल्या, राजद्रोह सारखा गुन्हा हा प्रकार आहे आणि एवढ्या खालच्या स्तरावर जाणारा माणूस महाराष्ट्रात कधीच पाहिला नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. सगळ्यात वाया गेलेला माणूस म्हणजे छगन भुजबळ. मी जातीवाद करत नाही, मात्र भुजबळ जातीवाद निर्माण करतात. येवल्यातून पाठवले, आज इथं आवाज करत आहेत, मात्र ते पिलावळं आमच्या समोर शांत बसतात. मराठ्यांच्या नोंदी सापडत आहेत तरी त्यांना आरक्षण न देण्याचा चंग या लोकांनी बांधलाय. सरकार भुजबळांच्या दबावात आलं होतं, त्यामुळे 70 वर्ष आरक्षण मिळालं नाही, असं जरांगे यांनी यावेळेस म्हटलंय. ओबीसीतून मराठा आरक्षण घेणार, तुम्हाला काय करायचं ते करा. 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण दिलं नाही तर तुम्हाला बाथरूम देखील उघडता येणार नाही, लक्षात ठेवा. मराठा समाजासोबत दगा केला तर तुम्हाला सुट्टी नाही. भुजबळांच्या दबावाखाली येऊन मराठा समाजाचं वाटोळं करू नका. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, तुम्हाला शेवटची विनंती आहे. छगन भुजबळ यांच्या दबावात येऊन तुम्ही जर मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर आणि मराठ्यांचा घात केला तर तुमची देखील पाठ आणि गाठ ही महाराष्ट्रासोबत आहे, मराठ्यांशी आहे, असा इशारा जरांगे पाटलांनी दिला. 2 तारखेला 1 महिना पूर्ण होतोय. अंतरवालीत गुन्हे 2 दिवसात आणि महाराष्ट्रात सर्व गुन्हे 2 महिन्यात मागे घ्या. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याकडून 1 महिन्यात 4 लोक आले. उदय सामंत, धनंजय मुंडे, संदीपान भुमरे, अतुल सावे आले. यांनी सांगितलं आपले गुन्हे मागे घेण्यात येतील, मात्र अंतरवालीतील कार्यकर्त्यांना का अटक केली? खोटं बोलून गद्दारी करू नका, असं जरांगे म्हणाले.
अंतरवालीत प्राणघातक हल्ला आम्ही विसरलेलो नाहीये. आम्हाला सर्वांना अटक करा आणि तुमच्या इच्छा पूर्ण करा, असं देखील जरांगे म्हणाले. लातूरला 144 लागू केली, मात्र सरकारला इशारा आहे लातूरात कार्यक्रम होणार. स्थानिक प्रशासन अटक करीत आहे की गृहमंत्री सांगत आहेत, असा देखील प्रश्न यांनी यावेळेस विचारला. तर सगळ्यात मोठी तोप जी टाकली आहे ती नारायण कुचेवरती टाकलेली आहे, यांच्यावरती टाकलेली आहे. सरकारच्या शिष्टमंडळात नारायण कुचे हे देखील होते. छगन भुजबळ म्हणतात नारायण कुचेंवर अन्याय होत आहे. तर मंडळी, यावेळेस सगळ्यात मोठी तोफ मनोज जरांगे पाटलांनी नारायण कुचे यांच्यावरती केलेली आहे, त्यांच्यावरती हल्लाबोल केलेला आहे. सरकारच्या शिष्टमंडळात नारायण कुचे देखील होते. छगन भुजबळ म्हणतात नारायण कुचेंवर अन्याय होत आहे. कुचे रोज आमच्या सोबत बोलत आहेत, मला लोक फिरू देत नाहीत, मी तुमच्या सोबत येऊ का, असं कुचे आम्हाला येऊन म्हणतात. आणि तिकडे ओबीसी नेत्यांना काड्या लावतात. मराठ्यांना खुट्या मारू नका, कुचे काड्या लावायचं काम करतात, मी त्यांना खूप मानायचो, असं जरांगेंनी म्हटलेलं आहे. तर नारायण कुचे यांनी मला सांगितलं बीडचे लोक धनंजय मुंडे अडकवणार आहेत. धनंजय मुंडेंना देखील मराठ्यांचं मतदान आहे, ते कुठं जाणार त्यांना देखील बघू. नारायण कुचे यांनी आमचा गेम करू नये, नाहीतर ऊस तोडायला जावं लागेल, असा इशारा धनंजय मुंडे यांना त्यांनी दिलेला आहे. 24 डिसेंबर पर्यंत महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण देण्याचा शब्द सरकारने दिलेला आहे. 24 डिसेंबर पर्यंत मराठा समाजाला आरक्षण द्यावं, अन्यथा सरकारला जड जाईल. आमच्यावर अन्याय करत राहिला तर मर्यादा आणि संयम किती दिवस बाळगायचा याचाही विचार करावा लागेल, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला आहे. जालन्यातल्या सभेत ते आज बोलत होते. तर मंडळी, मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या शिष्टमंडळाने सर्व गुन्हे मागे घेऊ आणि एकालाही अटक न करण्याचं आश्वासन दिलेलं होतं. मग अंतरवालीतील कार्यकर्त्यांना अटक का करण्यात आली? मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी कुठला डाव रचलाय? खोटं बोलून आमच्याशी गद्दारी करू नका. 2 दिवसात सरकारनं सर्व गुन्हे मागे घ्यावे. 5 कोटी मराठे तुरुंगात जायला भीत नाहीत. पोलीस अधीक्षक आणि पोलिसांनी आमच्यावर प्राणघातक हल्ला घडवला, हे आम्ही विसरणार नाही. पुन्हा डाव रचू नका. पहिल्या अधीक्षकांना बढती देण्यात आली आहे, आता कार्यकर्त्यांना अटक करून दुसऱ्या अधीक्षकांना बढती देणार का? पण आम्ही 5 कोटी मराठे तुरुंगात जायला भीत नाही, असं देखील यावेळेस मनोज जरांगे. लातूरमध्ये सभा होणार आहे. लातूरमध्ये कलम 144 लागू करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी मराठा समाजाचा रोष पत्करू नये. लातूरमध्ये सभा होणार आणि होणार म्हणजे होणार, असा निर्धार जरांगे पाटलांनी व्यक्त केलाय. ओबीसी नेते म्हणून घेणारे बाकीच्यांवर अन्याय करत आहेत. ओबीसीमधील जातींवरही अन्याय केला जात आहे. 2009 ते 2014 मधील ओबीसी महामंडळातील 80% हिस्सा ह्या एकट्यांनी खालाय आणि 20% बाकीच्या 300 जातींना दिलाय. ओबीसी नेते म्हणून घेणारे बाकीच्यांवर अन्याय करतायत, अशी टीका यावेळेस मनोज जरांगे पाटलांनी छगन भुजबळ यांच्यावरती केलेली आहे. गोरगरिबांसाठी जेवढा अभ्यास लागतो तेवढा अभ्यास आमच्याकडे आहे, जरांगे पाटील यांनी नारायण राणे यांना देखील प्रत्युत्तर दिलाय. 24 डिसेंबर पर्यंत महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण देण्याचा शब्द सरकारने दिलाय. 24 डिसेंबर पर्यंत मराठा समाजाला आरक्षण द्यावं, अन्यथा सरकारला जड जाईल. आमच्यावर अन्याय करत राहिला तर मर्यादा आणि संयम किती दिवस बाळगायचा याचाही विचार करावा लागेल. आणि असा इशारा आता मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला आहे. ते आज जालन्याच्या सभेत बोलत होते. मनोज जरांगे पाटील म्हणाले की सरकारच्या शिष्टमंडळाने सर्व गुन्हे मागे घेण्याचं सांगितलं होतं आणि एकालाही अटक होणार नाही असं आश्वासन देखील दिलेलं होतं. मग अंतरवालीतल्या कार्यकर्त्यांना अटक का करण्यात आली? मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी कुठला डाव रचलेला आहे? खोटं बोलून आमच्याशी गद्दारी करू नका. 2 दिवसात सरकारने सर्व गुन्हे मागे घ्यावे, अन्यथा 5 कोटी मराठे तुरुंगात जायला भीत नाही, असं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलेलं आहे. ते म्हणाले की पोलिसांनी आमच्यावरती प्राणघातक हल्ला चढवला, हे आम्ही विसरणार नाही. पुन्हा डाव रचू नका. पहिल्या अधीक्षकांना बढती दिली आहे, आता कार्यकर्त्यांना अटक करून दुसऱ्या अधीक्षकांना बढती देणार का?
पण आम्ही 5 कोटी मराठे आहोत, तुरुंगात जायला आम्ही भीत नाही, असं देखील मनोज जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे. तर मंडळी, मनोज जरांगे पाटील यांच्या आजपासून दौरा सुरू झालेला आहे. त्यांच्या विविध ठिकाणी सभा होणार आहेत आणि लातूरला देखील त्यांची सभा होणार आहे. पण या लातूरच्या सभेसाठी 144 कलम लागू करण्यात आलेला आहे, जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे सभा होणार म्हणजे होणार असं ते म्हणाले. ओबीसी नेते म्हणून घेणारे बाकीच्यांवर अन्याय करतात. ओबीसी मधील जातींवर देखील छगन भुजबळ अन्याय करतात. 2014 पर्यंत ओबीसी महामंडळातला 80% हिस्सा त्यांनी एकट्यांनी खाल्लाय. बाकीच्या 300 जातींना 20% दिलेत फक्त. आणि ओबीसी नेते म्हणून घेणारे बाकीच्यांवर पण अन्याय करतात, अशी टीका जरांगे पाटलांनी भुजबळांवर केलेली.